बाई थंडी आली, आता हात पाय दुखायला सुरू झाले, काच सहन होत नाही। आजी तुला एवढी थंडी असते? हो बाळा, आता थंडी सुरू झाली आहे ना, मग थंडी लागणारच। हो आजी, बाहेर गेले तर खूपच थंडी वाजती। अगं आजी हे काय, तुझे ओठ तर पूर्ण फाटून गेलेत। अगं आजी अमृत मलम लाव, लवकर ठीक होतील। आणले का अमृत मलम? हो आजी आणले ना, थांब देते। हे घे आजी, दे बरं। अगं आजी जास्त लाव की। हो हो लावते लावते। वा किती मस्त वाटेल। आग होते वाटाची। काय आग तर होत नाही जानी। हिला काय झालं ओरडायला? बघ ना आजीला काय झालंय। काय ग, काय झालं? अगं मम्मी, आजीच्या वाट्याची आग होतीये। काय, कशी काय? मग जरा तिखट कमी बोलायचं ना, म्हणजे होणार नाही आग। काय बोलले ग? अगं मम्मी, मी आजीला अमृत मलम दिलेलं लावायला, त्याच्यामुळे आग होतीये। काय, कशाला द्यायचं? ते अमृत मल्लम आहे आणि आजी विष, मग आग होणारच ना। काय ग, ह्याच्यामध्ये काय विष टाकून ठेवलेली का? मुद्दामून त्रास व्हायला मला? काय आजी, मी तर आता आले ना, काय पण काय बोलताय? तुझा काय भरोसा नाही, तू मुद्दामून करशील। अगं बघत काय बसलीस, काहीतरी कर ना, झाले आग होते। चांगली आग झाली पाहिजे होती। काय बोललीस? लय तोंड झालेलं तुझं। काय नाही, बघू अमृत मलम कसलाय। मी पण लावलं तर मला नाही झाली आग। हे घे। हो मम्मा, मी पण लावले, मग मलाच कशी काय होते आग? हे तर अमृत मलमच आहे। अरे हे काय, अमृत मलमच्या बॉक्स मध्ये विक्सची डबी कोणी ठेवली? म्हणून तुम्हाला आग झाली। मला नाही माहित। थांबा जरा। हे बघा, दोन्ही सेमच आहे, झेंडू बाम आणि अमृत मलम दोन्ही बॉटल सेमच आहे, म्हणून गोंधळ झाला। काय, मग कोणी ठेवली त्याच्यात? तूच ठेवली असती मुद्दामून। काय काय पण काय बोलताय आजी? अगं आजी, तूच तर डोक्याला विक्स लावून ठेवलेलीस, आठवते का? मीच ठेवलेली। मग तुम्हाला एकत्र ठेवायला कोणी सांगितलं आणि कशाला ठेवलं? किती प्रॉब्लेम झाला मला। काय घ्या, चोराच्या उलटा बंबा, स्वतःची चूक कधी मान्य करणारच नाही। आम्हीच चुकलो, आमचंच चुकलं। आधी चुक्या करायच्या, मग बोलायचं की चुकी झाली म्हणून। काय बोलून फायदाच नाही।